14 से महाराष्ट्र के 19 जिलों में कार्य कर रहा है। आज की प्रेस कॉन्फ्रेंस रखने का प्रमुख माध्यम यह है कि महाराष्ट्र और पूरे देश में अनएम्प्लॉयमेंट बहुत बढ़ती जा रही है। हर युवाओं में रोज़गार के विषय में बहुत सारी बेचैनी और कई सारे युवक रोज़गार ना मिलने की वजह से, नौकरी ना मिलने की वजह से गलत संगत का मार्ग पे जा रहे। सो इस वजह से रोवेट ग्रुप के माध्यम से, ग्रैनिजर के माध्यम से और बाकी भी हमारे साथ कई ऑर्गेनाइजेशन जुड़े हैं, इनके माध्यम से करीबन 10,000 एम्प्लॉयमेंट हम जारी करने जा रहे। तो उसी में हर्ष फाउंडेशन एक अपना रोल अदा कर रही है कि जिसके थ्रू महाराष्ट्र के जो ग्रेजुएट स्टूडेंट्स है, जो अनग्रेजुएट भी है, उनको एक जॉब मिले, एक अच्छी सैलरी मिल पाए और एक जो नेकी का काम है वो हम करने का प्रयास कर रहे हैं। आयडिया कुठनं सुचली तुम्हाला की जॉबसाठी? काय आहे, कारण की आपण जर पाहतोय की बरेच तरुण चुकीच्या मार्गावर जातात. पुणेमध्ये पण आपण पाहिलं तर गुन्हेगारी फार वाढती. गुन्हेगारीसोबत चुकीच्या संगती, व्यसनाधीन मुलं होत आहेत. आपण पाहतोय की आणि हे तरुणांच्या लक्षात येत नाही आहे. आपण एका समाजाचे बांधील आहोत, समाजाचे आपल्यावरती ऋण आहेत आणि माझ्या बांधवांसाठी काहीतरी करावं ह्यासाठी ज्यावेळी राहुल सरांसोबत भेट झाली, त्यांनी सांगितलं की सर आपल्याला एम्प्लॉयमेंट देता येईल, कारण की ज्यावेळी मी भेटतो त्यावेळी हेच असतो की आपल्याला तरुणांसाठी काय करता येईल. तर ते म्हटले की निश्चित स्वरूपात आपण एक असा रोजगार उपलब्ध करू की ज्या माध्यमातून जास्तीत जास्त तरुणांना त्यात आपण रोजगार देऊ शकतो, चांगली सॅलरी देऊ शकतो, जवळपास 25-30 हजार मिनिमम, त्याच्याहून जास्तच हे असेल. तर त्या निमित्ताने मग हा पाऊल उचललं आहे आणि येत्या 7 ऑक्टोबर 2025 म्हणजे जवळपास 1 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण निश्चित स्वरूपात आश्वासित करतोय की 10,000 तरुणांना त्या ठिकाणी रोजगार दिला जाईल आणि ह्याचे आम्ही फॉर्म्स पण नंतरच्या येणाऱ्या पत्रकार परिषद देऊ की बाबा 10,000 तरुणांना दिलाय, की असं नाही की बाबा आज बोलतोय आणि नंतर गायब झालो, अशा पद्धतीचं होणार नाही. कशा प्रकारच्या नोकऱ्या तुम्ही देणार? विविध आहेत. यात जसं त्यांचं शिक्षण असेल त्यात त्यांना नोकऱ्या असतील. मग ज्याच्या शिक्षणानुसार असं कोणाला जर समजा इंजिनियर झाला आहे, कोण जास्त उच्च शिक्षित आहे, तर त्याला आपण छोटं काम नाही देणार. बऱ्यापैकी राहुलजी पण त्याबद्दल प्रकाश टाकतील की कशा पद्धतीचे असतील, काय असतील. महिलांसाठी आहे, त्यासोबत तृतीयपंथ जे आहेत त्यांच्यासाठीही राहुलजींनी एक खूप चांगला उपक्रम राबवतोय आपण हर्ष फाउंडेशनच्या माध्यमातून. तर आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे, जसं शिक्षण त्यांचं प्राप्त असेल त्यांना तशा पद्धतीचे रोजगार आपण देण्याचा किती प्रयत्न. कंपन्या जोडल्या गेल्यात आपल्यासाठी? आत्ता आपल्यासोबत जवळपास 10हून जास्त ऑर्गनायझेशन्स आपल्यासोबत आहेत. परंतु एक ऑर्गनायझेशन्सचं जर आता आपण बघायला गेलं तर त्यांची स्ट्रेंथच इतकी की त्यांनाच जवळपास 10,000, कुणाला 5,000, कुणाला 3,000. आपण काही नवीन व्यवसाय पण करतोय, त्याबद्दल महाराष्ट्र सरकारसोबत बोलणं चालू आहे. त्यासाठी जर समजा ते यशस्वी झालं तर निश्चित स्वरूपात अजून पण आपल्याला रोजगार उपलब्ध करण्याची संधी त्या ठिकाणी देण्यात येईल. क्वालिफिकेशन काय म्हटलं तुम्ही? 10वी 12वी? हां, 12वी किमान असावा, कारण की कम्युनिकेशनसाठी, संवाद साधण्यासाठी ते योग्य राहतं. 10वीसाठीही आपल्याला काहीतरी करता येईल, परंतु आत्ताच त्याबद्दल बोलणं थोडंसं घाई होईल. परंतु आता 12वी पासूनचे पुढचे जे आहेत पदवीधर आहेत त्यांच्यासाठी आपण करतोय. शासन मान्य आता सध्या कॉन्ट्रॅक्ट बेसवरच भरपूर नोकऱ्या चालू आहेत, तर मग त्या शासनाच्या काही नोकऱ्या पण तुम्ही देणार आहात का? नाही, शासनाच्या नोकऱ्या आपण देत नाही. आपण जे ऑर्गनायझेशन सोबत आपलं बोलणं आहे किंवा आपण त्यांच्यासोबत व्यवहार करतोय ते सर्व प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्स आहेत. ह्याला शासन मान्यता मिळावी किंवा शासनाकडनं काहीतरी सहकार्य मिळावे हा आमचा प्रयत्न आहे, परंतु ह्या कुठल्या शासनाच्या नोकरी नाही आहेत. आपण राष्ट्रवादी गटातून नाही म्हटले, काल आता स्कीम काढली होती लाडकी बहीण आणि पिंक ॲटो, ज्याने की रोजगारासाठीच. बरोबर. त्याचं काय सांगतो? नाही, अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे, कारण की महिलांसाठी, तरुणींसाठी नेहमीच आपण पाहतोय की अजितदादा हे अत्यंत कार्यक्षम नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे आणि आमचंही माध्यमातून आपण महिलांसाठी आणि तृतीयपंथांसाठी ते करतोय. तर येत्या 2-3 दिवसातच दादाही वारीमध्ये व्यस्त आहेत. हे वारी होताच आणि अधिवेशन झाल्यानंतर दादांचीही आम्ही वेळ घेऊन काय त्यात आम्हाला सहकार्य, हर्ष फाउंडेशनला, ग्रॅनिझरला सहकार्य देता येते त्या स्वरूपात आम्हीही प्रयत्न करत आहोत. जॉब एक तरह देना और उसको पूरी तरह से फुलफिल करना, ये दो अलग चीज़ है. लाइक आपने जॉब तो दे दिया, बट उसके आगे क्या होता है? बहुत बार ये होता है कि जॉब दे दिया, हो गया, इतना नंबर्स हो गया, बट वो एग्जीक्यूट नहीं हो पाता है. हाँ. तो उसके लिए आप क्या करोगे? नहीं, उसके बारे में जो मेरे सहकारी है राहुल जी, वो ज़्यादा उस पर प्रकाश डाल सकते हैं, क्योंकि जॉब एम्प्लॉयमेंट देने तक की जिम्मेदारी हर्ष फाउंडेशन की. उसके बाद भी हर्ष फाउंडेशन उनके साथ जुड़ा रहेगा, परंतु उसके आगे का जो भी है, सैलरी स्ट्रक्चर कैसा रहेगा, कब उनका स्केल क्या रहेगी, वो सारी जिम्मेदारी राहुल जी निभा रहे. तो वो 10,000 जॉब्स इनकी कंपनियां देगी और ये कितनी टोटल? नहीं, बाकी कई सारे ऑर्गेनाइजेशंस है, उसमें ग्रैनिजर है, रोवेट है और भी कई ऑर्गेनाइजेशन जुड़ रहे, विश्वास ग्रुप है.
तो उसके माध्यम से हम 10,000 तो हमारे लिए बहुत छोटा आंकड़ा है, पर वो तो हम पहले पार करें, ये हमारी कोशिश रहेगी। स्टेट इलेक्शंस बहुत नज़दीक है, तो उसको देखते हुए ये किया जा रहा है, क्योंकि आप अजय दादा पवार पार्टी से मतलब बिलोंग करते हो और सबसे ज़्यादा अनएम्प्लॉयमेंट अभी बीजेपी और इनके वजह से ही दिखाई दे रहा है, तो कुछ इलेक्शंस को मद्देनजर रखते हुए ये सब किया जा रहा है। हाँ, ये हालांकि ये सच है कि इलेक्शंस कुछ ही महीने में लग रहा है, परंतु ये नहीं, हम कई महीनों से इस पर हम कोशिश कर रहे थे। अगर आपने देखा तो 2-3 महीने पहले भी मैं जब न्यूज़ से बात कर रहा था तो उस वक्त भी ये बोला कि मेरा यही प्रयास है कि जो मेरे दोस्त हैं, मेरे सहकारी है, उनको एम्प्लॉयमेंट प्रदान करें। तो इन इलेक्शन सामने है, पर ये इलेक्शन के लिए नहीं है। और मैं ये भी कह रहा हूँ कि अगर इलेक्शन के लिए भी हो तो क्या दिक्कत है, उसी माध्यम से अगर 10,000 लोगों को जॉब मिल रहा है तो उसी बहाने मिल रहा है। वही हम आपको भी फ्यूचर एमएलए के तौर पे देख सकते हैं। नहीं, मेरा प्रयास एक पार्टी में सर्वसामान्य कार्य करता हूँ। पार्टी जो जिम्मेदारी देगी मैं उसे बेशक निभाऊंगा। सर, इसके लिए कोई चार्जेस होंगे या नौकरी मिलने के बाद ऐसा कुछ है? नहीं, जो एनरोलमेंट के लिए जो बेसिक चार्जेस लिए जाते हैं बाकी ऑर्गेनाइजेशन से, पर हमने वो बात की है कि हर्ष फाउंडेशन के माध्यम से जितने भी वॉलंटियर्स आएंगे उनके लिए वो फीस ना लिया जाए, तो वो हाँ, उनको कोई भी फीस नहीं लगेगी, उतनी जिम्मेदारी हमने ले ली है। फॉर्म्स वगैरह ये सब फ्री? हाँ, ये सब फ्री, ये सारी चीज़ें फ्री रहेगी। मैं नंबर देता हूँ कि किस नंबर से आप संपर्क कर सकते हैं। 7888-788-5171 ये नंबर है। इस नंबर पे आप संपर्क करने से आपको बाकी सारी जो जानकारी है वो मिल जाएगी। आप इसके शिविर रखोगे कहीं जहाँ मतलब ये हाँ, बारिश खत्म होने के बाद, उसी के साथ अभी हम ये पुणे के होने के बाद मेरे करीब ये 10-15 दिन में हम नवी मुंबई में भी ये कैंप रख रहे, और बारिश खत्म होते ही सतारा, और जो फोकस हमारे ये है कि जो पश्चिम महाराष्ट्र है, वेस्टर्न महाराष्ट्र में हम पहले ये करें, उसके आगे बाकी भी महाराष्ट्र में हमारा प्रयास रहेगा। थँक्यू। ग्रॅनिझरबद्दल माहिती देतो। मी राहुल नाहटा, आणि ग्रॅनिझर ही कंपनी आहे, ही जे आपले पोर्टल्स आहेत जसं झोमॅटो, स्विगी, बिग बास्केट, ह्या पोर्टल्सला ड्रायव्हरची गरज असते। सो आम्ही त्यांना मल्टी प्लॅटफॉर्म सर्व्हिस प्रोव्हाइड करतो की एक ड्रायव्हर आपला स्विगीवर काम करेल, झोमॅटोवर, बिग बास्केटवर, पोर्टरवर काम करेल, आणि ह्याच्यामध्ये फूड डिलिव्हरी आहे, पॅकेट डिलिव्हरीज आहे, त्याच्यानंतर 3 व्हीलर कार्गो डिलिव्हरीज आहेत, पॅसेंजर डिलिव्हरीज, पॅसेंजर रिक्षा आहेत। तर हे सगळे सर्व्हिसेस आम्ही ह्या पोर्टल्सला ओला, उबर जे आहेत, ज्यांना पॅसेंजर ट्रान्सपोर्ट करतात त्यांना प्रोव्हाइड करतो। तर आता आम्ही फर्स्ट फेजमध्ये जे आमचं ऑपरेशन्स आहे ते पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, नवी मुंबई, बेंगलोर, चेन्नई आणि केरला इथे आमचं ऑलरेडी चालू झालेलं आहे काम, आणि ऑल ओव्हर इंडिया आमचं प्लॅन आहे की ह्या वर्षामध्ये 31,000 लोकांना मी नोकरी देऊ आहे आणि 31,000 लोकांना एम्प्लॉयमेंट देऊ। ह्याच्यामध्ये एक चांगलं काय आहे की तुम्हाला गाडीसाठी कुठलाही खर्च करायची गरज नाही। कंपनी तुम्हाला जे नवीन मुलं सिटीमध्ये आलेले असतात त्यांना गाडी फ्री दिली जाते, त्यांना कामासाठी ऑपरेशन्स, त्यांना ट्रेनिंग दिलं जातं कम्प्लिटली। त्यांचे एनरोलमेंट ज्या फीज असतात, जसं की झोमॅटोच्या ज्या फीज आहेत, ह्या फीज आहेत, हे सगळं म्हणजे आम्ही एनरोलमेंट फीज घेतो, पण आता जसं की हर्ष फाउंडेशन आहे, सरांनी जशी रिक्वेस्ट केली, तर त्या फीज आम्ही काय घेणार नाही, त्या सगळ्या फीज प्रोव्हाइड केल्या जातील कंपनीतर्फेच। सो त्यांचं कंप्लीट सगळ्या प्लॅटफॉर्मवर एनरोलमेंट कंपनीतर्फे असेल, त्यांचं ऑनबोर्डिंग कंपनीतर्फे असेल। आम्ही जसं ऑपरेशन आत्ता बघतोय की कमीत कमी मुलगा जर 2 व्हीलर चालवत असेल तर 25,000 रुपये कमवू शकतो, 45-50 हजारापर्यंत तो दर महिना कमवू शकतो। जर का 3 व्हीलर आपण बघितलं तर 30-35 हजारापासून ते 70,000 रुपयापर्यंत जर का त्याच्याकडे लायसन्स असेल ते कमवू शकतो। आता ग्रॅनिझरमध्ये आम्ही 2 उपक्रम करतो। एक आहे विमेन एम्पॉवरमेंट, ज्याच्यामध्ये जे दारिद्र्य रेषेच्या खालच्या ज्या महिला आहेत, ज्यांना ते आता धुणाभांडी करतात किंवा त्यांचं राहणीमान थोडंसं कमी आहे, तर त्यांच्यासाठी आमचा असा प्रोग्राम आहे की त्यांना आम्ही जी 3 व्हीलर आहे ती चालवायला ट्रेन करतो। चालवायला ट्रेनिंग केल्यानंतर त्यांचं लायसन्सपासनं त्यांना ऑनबोर्डिंग करणं, ओला, उबरवर, हे सगळं काम आम्ही करतो। हे सगळे आमची कंपनी काम करते। त्याचबरोबर जसं तृतीयपंथी आहेत, तृतीयपंथ्यांना मानाची वागणूक मिळत नाही किंवा त्यांना कुणी नोकरी देत नाही, तर त्यांच्यासाठी पण हा इंडिव्हिज्युअल बिझनेस होतो की ते 3 व्हीलर चालवतील, रिक्षा चालवतील, आणि त्यांना पण एक उत्पन्नाचं साधन मिळेल, त्यांची पण अपलिफ्टमेंट होईल। तर हा ह्या मागचा पूर्ण हेतू आहे, आणि सरांचं पण हर्ष फाउंडेशन आहे, त्यांचा पण हेतू चांगला आहे, आमचा हेतू याच्यामागे मोठा आहे, एनरोलमेंट करणं, लोकांना रोजगार देणं आणि कंपनीलाही वाढवणं, मोठं करणं। तर हे दोन्ही जुळून येतात आणि होप आपल्याला चांगली एम्प्लॉयमेंट मिळेल पुढे। धन्यवाद। सरांचं
हिंदुस्तान की बात करें तो हिंदुस्तान युवाओं का देश कहलाता है, लेकिन जॉब को लेके लगातार ये देखने को नज़र आ रहा है कि जॉब को लेके युवा जो है काफ़ी ज़्यादा दर बदर भटकते हुए नज़र आते हैं। अगर बात करें, इस वक्त हम पहुँचे हैं पूना में एक शख्स ऐसे हैं जो युवाओं को जॉब दिलाने के लिए अपनी बड़ी पहल करते हुए नज़र आ रहे हैं और इनका लक्ष्य है तकरीबन 10,000 युवाओं को जॉब अलग अलग फील्ड में दिलाने का। हमारे साथ खुद मौजूद है, उन्हीं से बात करते हैं। हाँ सर, सबसे पहले तो ये बताइए कि युवाओं को जॉब देने का थॉट कैसे आया आपको? भारत किसी भी देश का अगर हम डेवलपमेंट देखें तो उसमें युवाओं का बहुत बड़ा रोल रहता है। और अभी हम इंडिया में बहुत बड़ा इशू है अनएम्प्लॉयमेंट का। इंडिया में है, महाराष्ट्र में है, मैं जिस ज़िले से आता हूँ वहाँ पर भी अनएम्प्लॉयमेंट का बहुत बड़ा इशू है। और इस अनएम्प्लॉयमेंट की वजह से मेरे कई सारे जो दोस्त थे वो गलत संगति पे जाते हुए आ रहे, बहुत नशे की लत वगैरह में, वो तो देख के मन में बहुत सारा दुख होता है। तो इस वजह से सोचा कि मेरा एक पहले से प्रयास है कि अगर किस जगह पे कीचड़ रहेगा तो तुम्हें उस वक्त बोलने का अधिकार नहीं है जब तक तुम खुद जाके वहाँ साफ ना करो। तो इसलिए कि मैंने सोचा कि आप खुद कुछ कदम उठा पाए कि जिसके माध्यम से मेरे जो सहकारी दोस्त थे, मेरे करीबी जो दोस्त थे, उनको एम्प्लॉयमेंट दे पाऊँ। क्या लगता है, सरकारों की बात कर ले तो सरकार जो है युवाओं को रोजगार देने में क्या लगता है, चाहे केंद्र की सरकार हो या राज्य की सरकार हो, नाकाम नजर आ रही है? देखो, मैं पॉलिटिक्स के बारे में बोलना यहाँ पे पसंद नहीं करूँगा, क्योंकि हर एक कोई सरकार अपनी कोशिश यही करती है कि उनके सरकार में ज़्यादा से ज़्यादा काम हो पाए। ये भी सच है कि अभी के हालात में अनएम्प्लॉयमेंट का बहुत बड़ा इशू है। सरकार कई जगह पे नाकाम दिख रही है, पर मुझे सरकार पे दोष देने का कोई अधिकार नहीं है। मैं बहुत सर्वसामान्य घर से आता हूँ, तो मेरा यही प्रयास है कि मेरे माध्यम से जितने ज़्यादा से ज़्यादा युवाओं को रोज़गार प्रदान हो सके, इसलिए मेरी कोशिश है। सरकार ने करना चाहिए, बेशक करना चाहिए, पर मैं उस वक्त के लिए समय नहीं रह सकता कि सरकार कब करेगी, सरकार ने करना चाहिए। मेरे प्रयास से जितना हो पाएगा मैं उतने करने का कोशिश कर रहा हूँ। आपने एक बहुत बेहतरीन बात करी कि युवा जो है ड्रग्स की लत में जा रहे हैं, क्योंकि ये देखते हैं कि अनएम्प्लॉयमेंट होता है और युवा, हिंदुस्तान की अगर नीड की बात करें तो युवा जो है आज हिंदुस्तान में सबसे ज़्यादा है, क्योंकि हिंदुस्तान को कहा जाता है युवाओं का देश। तो युवा जो है गलत संगत पे जा रहा है। आपकी पहल बहुत अच्छी है, तो ये पहल का मतलब आपने किस तरीके से सोचा, कोई मतलब एटमॉस्फेयर था, और जॉब किस किस फील्ड में आप लोगों को प्रोवाइड करेंगे? मेरा जो एनजीओ है हर्ष फाउंडेशन करके, वो 2014 से महाराष्ट्र के 19 जिलों में कार्यरत है। हमने इसके पहले भी कई सारे युवाओं को रोज़गार प्रदान करने का काम किया है। हम इसी के साथ एजुकेशन भी प्रोवाइड करते हैं। जो फाइनेंशियली उतने स्ट्रांग नहीं है, उतने स्टेबल नहीं है, उनका हम पूरे एजुकेशन की जिम्मेदारी हर्ष फाउंडेशन उठाता है। पर अभी के हालात में बहुत बड़ी समस्या है अनएम्प्लॉयमेंट की, तो इसीलिए ये सोचा कि एम्प्लॉयमेंट दे पाए। तो इसी में करीबन मेरे जो दोस्त के ऑर्गेनाइजेशंस हैं, मेरे नेटवर्क में जो सारे ऑर्गेनाइजेशंस है, MNC है, नेशनल कंपनी से, इसमें हम डिफरेंट टाइप ऑफ रोल्स है कि उसमें हम जॉब्स प्रोवाइड कर रहे हैं। अभी तक का कितने लोगों का इन्वॉल्वमेंट हो चुका है, कितने लोगों ने आपके पास एप्लीकेशन दिया और कितने लोगों को अभी तक का जॉब मिला है? ये जो एम्प्लॉयमेंट का जो मुद्दा है, ये मैंने पहले भी एक बार किया था। उसके माध्यम से करीबन 2000 युवाओं को रोज़गार मैं उस वक्त दे पाया था। ये कोविड के पहले की बात नहीं कर रहा हूँ। अभी जो मैं प्रयास कर रहा हूँ, जो कैंपेनिंग में स्टार्ट कर रहा हूँ, वो 1 जुलाई 2024 से 7 अक्टूबर 2025 तक करीबन 1 साल का ये समय रहेगा। तो उसके लिए भी कई सारी एप्लीकेशंस आए, 100 से ज़्यादा एप्लीकेशंस अभी हमारे पास मौजूद है। उनमें से कई सारे लड़कों को आज भी हम जो एप्लीकेशन फॉर्म है वो उनसे भरवा कर उनको एनरोलमेंट कर रहे हैं। आपका जो जॉब होगा किस फील्ड में, और किन मतलब अगर युवा भी जानना चाहेंगे कि आप जॉब प्रोवाइड कर रहे हैं तो किस फील्ड में मिलेगा, क्या क्वालिफिकेशंस होनी चाहिए और क्या क्राइटेरिया है उसका? क्वालिफिकेशंस इतना मायने नहीं रखता है, उस लड़के का मन में जुनून होना चाहिए। पुणे में कई सारी ईवी कंपनी जो है उनके साथ भी बात चल रही है, कई सारी डिलीवरी पार्टनर्स जो है उसके साथ भी हमारे बात चल रहा है। फाइनेंशियल इंस्टीट्यूट भी है मेरे अपने करीबी, तो उनमें भी है। तो जैसे जिसका ये होगा, एजुकेशन होगा, जैसे जिन्होंने उस प्रकार से उसको जॉब दिया जाएगा। आपने लक्ष्य कब तक का रखा है 10,000 जॉब देने का? 7 अक्टूबर 2025 तक, वो मेरा जन्मदिन है, तो उस वक्त तक 10,000 का आंकड़ा पूरा हो, ये हमारा प्रयास रहेगा। देखिए, नौजवान जो है हमेशा से देखा जाता है युवाओं का देश है। नौजवान जो है काफ़ी ज़्यादा जॉब को लेके परेशान नज़र आता है, लेकिन इस जैसे लोग जो है पहली तरह पहल कर रहे हैं कि एम्प्लॉयमेंट जो है, लोगों को रोज़गार जो है के साथ जोड़ा जाए और कहीं ना कहीं जो देश का युवा है
वो कहीं ना कहीं देश की तरक्की में साथ दिखता हुआ नजर आए। जी मीडिया के लिए अमजद खान, मुंबई। नाम बताइए और आप किस तरीके से जॉब लोगों को प्रोवाइड कर रहे हैं। नमस्कार, मैं हर्षल शिंदे, हर्ष फाउंडेशन का फाउंडर चेयरमैन। महाराष्ट्र और पूरे देश भारतवर्ष में अनएम्प्लॉयमेंट बहुत बढ़ती जा रही है, बहुत बड़ी समस्या ये चल के आ रही है। तो इसी वजह से हर्ष फाउंडेशन ने ग्रैनिजर, रोवेट, विश्वास ग्रुप, निर्मिति ग्रुप और ऐसे कई ऑर्गेनाइजेशंस के साथ मिलकर हमने एक कदम उठाया है कि आने वाले 7 अक्टूबर 2025 तक महाराष्ट्र में 10,000 एम्प्लॉयमेंट जारी करें, जिसके माध्यम से जो यहाँ के युवा है उनको रोज़गार प्राप्त हो पाए और उनके घर में हमारी उस माध्यम से सहायता हो सके। तो ये कौन कौन से महाराष्ट्र के कौन कौन से राज्य में होगी और इसका क्राइटेरिया क्या है। महाराष्ट्र के हमने पहले फेज़ में जैसे मैंने बताया कि पूना, सतारा, कोल्हापुर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगढ़ और महाराष्ट्र के बाहर भी यह प्रयास चल रहा है। और क्राइटेरिया उसमें के लिए कुछ नहीं, उस बंदे की करने की उम्मीद होनी चाहिए, उसको ज़रूरत होनी चाहिए। ज़रूरतमंदों के लिए हम ये कदम उठा रहे हैं। उसमें कई सारे ऑप्शंस है, कई सारे पहलू है उसके। तो अभी हम ये सोच रहे हैं कि करीबन उसका एजुकेशन 12वीं हो, 12th पास हो और 12th पास से आगे जो ग्रेजुएट है उनको उनके हिसाब से, उनके एजुकेशन के हिसाब से हम जॉब देने का, नौकरी देने का प्रयास कर रहे हैं। आपको ये थॉट कैसा है जॉब युवाओं को देने का। नहीं, क्योंकि हर्ष फाउंडेशन 2014 से जो समस्या, ज्वलन समस्या है उस पर काम कर रहा है। जब कभी एजुकेशन पे समस्या थी, हमने एजुकेशन के लिए कदम उठाए। हमने उस वक्त प्रेस कॉन्फ्रेंस लेके ये वहाँ पे जाहिर किया कि जो भी फाइनेंशियल स्ट्रॉन्ग नहीं है, वेल नहीं है, उनकी पूरी एजुकेशन की जिम्मेदारी हर्ष फाउंडेशन उठाएगा। आज के तारीख में अनएम्प्लॉयमेंट बहुत बड़ा मुद्दा है, बहुत बड़े इशू है। कई सारे युवा मेरे मित्र अनएम्प्लॉयमेंट की वजह से, रोज़गार ना मिलने की वजह से, नौकरी ना मिलने की वजह से डिप्रेशन में जा रहे, सुसाइड जैसे कदम उठा रहे। ये गंभीर समस्या देखते हुए, और कई सारे ऐसे भी हैं उनको इस समस्या का गांभीर्य नहीं होते हुए गलत संगत नशे जैसे मार्ग पे वो जाते। इसीलिए मैंने सोचा कि मैं इस समाज का नागरिक हूँ, ये समाज के लिए मेरे ऋण है और इनके लिए कुछ कदम उठाए सके, इसलिए मैंने एक कदम उठाने का सोचा है। कौन कौन से क्लास के लोगों को जॉब्स आप देंगे? मैं क्या करतो पहिले मराठी. धन्यवाद, आपण सर्व आज इथे आवर्जून उपस्थित आलात. आजची ही पत्रकार परिषद घेण्याचं सर्वात मुख्य कारण हे की आपल्याला सर्वजण ज्ञात आहात की महाराष्ट्रासहित संपूर्ण देशामध्ये बेरोजगारीचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढत आहे. दिवसेंदिवस हा अत्यंत गांभीर्य विषय असून बरेच तरुण युवा ह्या बेरोजगारीमुळे, नोकरी मिळत नसल्यामुळे चुकीचे पावलं उचलत आहेत, डिप्रेशनमध्ये जात आहेत, नैराश्यामध्ये जात आहेत. कुणी यामुळे टोकाचं असं आत्महत्येसारखे पावले उचलत आहेत. आणि बरेच युवा पिढी हे रोजगार न मिळत असल्यामुळे त्या ठिकाणी चुकीच्या मार्गांवरती जाऊन गुन्हेगारी क्षेत्र असेल तिथे वळत आहेत, व्यसनाधीन होत आहेत. म्हणून हर्ष फाउंडेशन जवळपास गेल्या 14 वर्षांपासून 2014 पासून जवळपास 10 वर्षांपासून महाराष्ट्रामधील 19 जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे. ज्या त्यावेळी जो तो मुद्दा असतो तो हर्ष फाउंडेशनने त्या ठिकाणी उचलून धरलेला आहे. मागे एक शैक्षणिक विषय ज्यावेळी होता त्यावेळी सुद्धा अशीच एक पत्रकार परिषद घेऊन जे कोण गरजू विद्यार्थी आहेत त्यांना संपूर्ण शिक्षणाचा खर्च हर्ष फाउंडेशनच्या माध्यमातून घेतला जाईल हे त्या ठिकाणी आपण जाहीर केलं होतं. आत्ता रोजगारचा प्रश्न अत्यंत ऐरणीवरती असल्यामुळे आणि अशी टोकाची समस्या होत असल्यामुळे आपण हा त्या ठिकाणी निर्णय घेत आहोत की 1 जुलै 2024 पासून 7 ऑक्टोबर 2025 जवळपास वर्ष सव्वा वर्षाच्या या काळामध्ये महाराष्ट्रातील 10,000 युवकांना त्या माध्यमातून रोजगार प्रदान करण्याचं जाहीर करतो. यामध्ये असं नाही आहे की फक्त आज जाहीर करून कुठेतरी परत या गोष्टीकडे, या विषयाकडे पाठ फिरवली जाईल असा विषय नसून निश्चित स्वरूपामध्ये या सर्व युवकांना त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून रोजगार प्रदान करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत आणि आपण त्या ठिकाणी रोजगार त्यांना देणार आहोत. यामध्ये विविध क्षेत्रात जसं त्यांचं शिक्षण प्राप्त झाले तशा पद्धतीने त्यांना यथोच्छ असा रोजगार प्रदान करून किमान त्याची सॅलरी स्केल जरी सांगायची झाली तर 25,000 पासून जवळपास जसं त्यांचं एज्युकेशन आहे, जसे त्यांचे स्किल्स आहेत त्या माध्यमातून त्यांना रोजगार मिळतील. रोजगार दिले आहेत. कोविडच्या आधी सुद्धा आपण रोजगाराचा प्रश्न त्या ठिकाणी उठवला होता. त्या माध्यमातून जवळपास 2,000 तरुणांना आपण रोजगार दिलेले आहेत. त्यांचे फॉर्म्सही आपल्यापाशी आहेत.
त्यांचं धन्यवाद थँक्स लेटरही हर्ष फाउंडेशनपाशी आपल्यापाशी पोहोचलेलं आहे. आत्ता हा आपण मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित करतोय, कारण की पुन्हा एकदा अनएम्प्लॉयमेंटचं प्रमाण फार वाढत चालले. जवळपास 35% IIT ग्रॅज्युएट्सला, मुंबई IIT ग्रॅज्युएट्सला सुद्धा त्या ठिकाणी नोकरी मिळत नाही. हा फार गंभीर विषय असल्यामुळे 1 जुलैपासून आपण म्हणजे उद्यापासून आपण रोजगार प्रदान करणार आहोत. त्यात बऱ्याच जणांचे आपल्यापाशी ॲप्लिकेशन फॉर्म आलेले आहेत. त्यातल्या काही जणांना आज आपण अपॉइंटमेंट लेटर सुद्धा देत आहोत. आणि याच्यामध्ये तुम्ही काय ठेवलेलं आहे, कुठले कुठले जॉब्स सध्या अवेलेबल? ह्यामध्ये सध्या आता क्रायटेरिया असं काही नाही आहे. मिनिमम एज्युकेशन त्याचं 12वी असावं आपला हा प्रयास आहे. भविष्यात येणाऱ्या वेळेत आपण 10वी सुद्धा साठी पण काहीतरी करू, पण आता क्रायटेरिया हाच आहे की 12वी त्यांचं असावं आणि त्यांची करण्याची जिद्द असावी. स्किल बेस आहे. हां, ते स्किल बेस आहे, एज्युकेशन बेस आहे. माझ्यासोबत आता माझ्या उजव्या बाजूला राहुल नाटा बसलेले आहेत. त्यांचं ग्रॅनिझर कंपनी आहे. त्यांचं त्यासोबत रोवेट म्हणून इलेक्ट्रिकल बाईक आणि कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. त्यांना त्या ठिकाणी रोजगार प्रदान करायचे. जवळपास त्यांच्याच माध्यमातून आपल्याला नाही म्हटलं तरी जवळपास 10,000 त्यांनाच लागणार आहेत. असे बरेच सारे ऑर्गनायझेशन्स आहेत. त्यासोबत आवर्जून मला सांगायला आवडेल की ज्या तरुणांना, ज्यांना व्यवसाय करण्याची इच्छा आहे, ज्यांना स्वतःच्या पावलांवरती, कारण की प्रत्येकालाच रोजगार नाही. आपण भारत हा युवकांचा देश म्हटला जातो आणि कुठल्याही देशाची प्रगती त्या ठिकाणी होते ज्या तिकडचा युवक सक्षम होतो. तर अशा तरुणांना ज्यांना रोजगार व्यतिरिक्त व्यवसाय स्वतःचा करायचा आहे आणि त्यांना आर्थिक सहाय्य पाहिजे असेल तर विश्वासच्या माध्यमातून आपले जे फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे त्या माध्यमातून आपण त्यांना रोजगारासाठी सुद्धा अर्थसहाय्य करणार आहोत. त्यासोबत निर्मिती ग्रुपचे आपले काही बरेचसे वेंचर्स आहेत. निर्मिती ग्रुप रिअल इस्टेटमध्ये काम करतं, त्यासोबत हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करतं. अशा माध्यमातून वेगवेगळे आपले ऑर्गनायझेशन्स आहेत. काही ऑर्गनायझेशन मी तिथे कनेक्ट आहे, काही माझे मित्र सहकार्यांचे ऑर्गनायझेशन्स आहेत. असे जवळपास आपण येत्या वर्षभरात 10,000 रोजगार देणार आहोत. सर, जे जॉबचे प्रकार आहेत ते कशा प्रकारचे? जॉबचे प्रकार मी आता सांगितल्याप्रमाणे विश्वासच्या माध्यमातून फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे. ह्यात सगळ्यात जास्त जर जॉब प्रोव्हाइडिंग कुठली असेल तर रोवेट आहे आणि ग्रॅनिझर आहे. त्याबद्दल माझं बोलणं झाल्यानंतर राहुल जे आहेत त्यावरती जास्त प्रखरपणे बोलू शकतील. ठीक आहे सर. मराठी माणसं कुठंतरी साठी रोजगार बघतात, म्हणजे नोकरी करतात, तर त्यांना आपण असं हे करू शकत नाही का की तुम्ही स्वतःच उद्योजक बना वगैरे? नाही, म्हणूनच मी त्या ठिकाणी म्हटलं की ज्यांना उद्योजक बनायचे आहे त्याच्यासाठीही आपल्यापाशी आहेत. आपण एकत्रितपणे ग्रॅनिझर, रोवेट, निर्मिती ग्रुप आम्ही एकत्रपणे असेही काम करत आहोत की ज्यांना रोजगार करायचे, ज्यांना व्यवसाय करायचे त्यासाठीही आमचे काही मॉड्यूल्स आहेत. आपण सर्वात शेवटी मी संपर्क क्रमांक देईन, जो आपला हर्ष फाउंडेशनचा सेवा क्रमांक आहे त्यावरती संपर्क साधल्यानंतर मग ज्याला जसं हवंय, कारण की एक म्हटलं जातं की ज्याला केस नाही त्याला कंगवा विकण्यात अर्थ नाही. त्यामुळे ज्याला जशी गरज आहे त्याला ते देण्यात त्या ठिकाणी, म्हणजे ज्याला नोकरी करायची त्याला नोकरी, जो व्यवसाय करू इच्छितोय त्याला व्यवसायासाठी आपण सहकार्य. याच्यामध्ये महिलांचा सहभाग आहे का, मुलींचा? निश्चित स्वरूपामध्ये महिलांसाठी आणि त्यासोबतच राहुलजींचा हा प्रयास आहे. त्यांचं आता त्या मॉड्यूलवरती काम चाललंय, ते माझ्यानंतर तेही सांगतील की महिलांसाठी सुद्धा आपण काम करत आहोत. त्यासोबत तृतीयपंथांसाठी पण आपण काम करत आहोत. महिलांना सुद्धा व्यवसायामध्ये जर येऊ इच्छित असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा विश्वासच्या माध्यमातून आपण आर्थिक सहकार्य करणार आहोत. इतर मार्गाला क्रिमिनलमध्ये तुम्ही म्हटलं तसे लोक काही असे चांगले म्हणजे आले जॉबला आले असं काही नाही, मला समजलं नाही. म्हणजे तुम्ही म्हटलं ना काही काही लोक वळतात दुसरीकडे, म्हणजे असे काही लोक? हा निश्चित स्वरूपात बघा, आपला हाच प्रयास असणार आहे की आपल्या माध्यमातून एखाद्या घरात चूल पेटावी आणि एखादा जर समजा तो चुकीच्या मार्गावरती वळत असेल आणि तो ह्यातून प्रेरणा घेऊन जर समजा आपल्या मार्गावरती आला, एक जण जरी आला तरी आजचा कार्यक्रम आणि हे आपण घेतलेला जो व्रत आहे तो यशस्वी झाला असं म्हणायला मला नाही. भरपूर झालेले आहेत, भरपूर तरुण आहेत जे चुकीच्या मार्गांवरती होते, व्यसनाधीन झालेले होते. कारण की डिप्रेशन आहे असं आज आहे की आत्ताच्या या सोशल मीडियाच्या ह्याच्यात आपल्याला आपलं दुःख पण व्यक्त होता येत नाही. माणूस स्वतःमध्ये खूप इतकं गुरफटून जातोय की कोणी मग ते व्यसनाधीन होतात किंवा चुकीच्या मार्गावरती ते थोडंफारचं जे शो शायनिंग आहे त्याला प्रलोभित होऊन, तर अशा तरुणांना सुद्धा आपण काउन्सिलिंगचं त्या ठिकाणी हर्ष फाउंडेशनच्या माध्यमातून काम करतो की ज्यांना त्या ठिकाणी त्यातून बाहेर काढून एक सक्षम त्यांच्या भविष्यामध्ये आपण प्रयत्न करत आहोत. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळाले तर ते यशस्वी होईल. आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून आता महाराष्ट्रात किती जिल्हे कव्हर केले? हर्ष फाउंडेशन 2014 पासून कार्यरत आहे. ह्याच्यात 7,000हून अधिक स्वयंसेवक आहेत आणि महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांमध्ये 2014 पासून आम्ही कार्यरत करतोय. कोविडमध्ये थोडंसं आपलं कार्य थांबलं होतं, परंतु आता पुन्हा एकदा आपले सर्व सहकारी ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि आपण पुन्हा त्या नव्या जोम्याने आपलं हर्ष फाउंडेशनचं आहे की सर्वत्र हर्ष प्रस्थापित करूयात, याच उद्देशाने आम्ही गेली 10 वर्ष काम करत आहोत.
धन्यवाद सर ज्या पद्धतीने सर आपण पाहताय की रोज सोशल मीडियावरती स्कॅम वगैरे नोकऱ्या देतो, पैसे वगैरे घेत आहेत, ते स्कॅम उघडकीस येत आहेत. तर आपल्या हर्ष फाउंडेशनवरती पण तसाच विश्वास लोकांनी ठेवा, त्याबाबत आपण काय संदेश द्याल सर? हा, आपण पाहतोय की बरेच ऑर्गनायझेशन्स आहेत की जे नोकरी देण्याचं आश्वासन देऊन त्या जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून फीस घेतली जाते, त्यांना आश्वासित केलं जातं, त्यांना मल्टी लेवल मार्केटिंग वगैरे सारख्या ठिकाणी फिरवलं जातं की बाबा तुम्ही हे करा, दोघांना सांगा, अजून दोघं आणा, असं काही नाहीये. हर्ष फाउंडेशन कुठल्याही व्यक्तीकडून, कुठल्याही प्रतिनिधीकडून 1 रुपयाही चार्ज करत नाहीये. ही सर्व मोफत त्या ठिकाणी त्यांना सांगितलं जाणार की बाबा तुझं एज्युकेशन हे आहे, तुझ्यापाशी हे ऑप्शन्स आहेत, तुला नोकरी करायची असेल तर तुला हे अशा पद्धतीने ऑप्शन मिळतील, तुला व्यवसाय करायचा असेल तर तुझ्यापाशी हे आहे, तुला जर समजा स्वतः काही दुसरं करू इच्छिते तर तू सांग, तुझी डोक्यात काय आयडिया असेल तर त्यासाठी आपण त्यांना आर्थिक सहकार्य करणार आहोत, पण त्याच्याकडून आपण 1 रुपयाचे चार्ज घेणार नाही आहोत, एवढं मी तुम्हाला आश्वासित करतो. सर आपले ब्रांचेस वगैरे लोकांना अगर नोकरीसाठी कुठे यायचं असेल आपल्याकडे तर त्यांनी कुठे यावं, आपले ऑफिसेस वगैरे? हा, हर्ष फाउंडेशनच्या महाराष्ट्रातल्या 19 जिल्ह्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्याची कार्यकारिणी आहे, परंतु आता सर्व ठिकाणी ॲड्रेसेस देणं आता शक्य न असल्यामुळे मी हर्ष फाउंडेशनचा संपर्क क्रमांक देतो, त्याच्यावरती मग तुम्ही संपर्क केल्यानंतर तुम्हाला उत्तरभूत माहिती मिळेल. ठीक आहे सर. ग्रॅनेझर प्रायव्हेट लिमिटेडचा फाउंडर अँड चेअरमन. आमची जी कंपनी आहे ही जे विविध पोर्टल्स आहेत जे डिलिव्हरी सर्व्हिसेस देतात, जसं झोमॅटो झालं, स्विगी झालं, पोर्टर झालं, ब्लिंकिट किंवा हे जे बाकी ॲप्स आहेत, तर त्यांना बॅक एंड सर्व्हिस आम्ही देतो. म्हणजे त्यांना ड्रायव्हर अलॉंग विथ व्हेकल आम्ही देतो. आता जे मुलं आहेत जे बाहेर गावावरनं पुण्याला येतात किंवा पुण्यामधले पण काही मुलं आहेत जे दारिद्र्याच्या खाली आहेत, ज्यांना काम करायचं, ज्यांच्याकडे गाडी नाही आहे, ज्यांना हे करायचं, त्यांच्यासाठी आम्ही गाडी प्रोव्हाइड करतो ॲट नो कॉस्ट. त्यांनी त्यात काम करावं, त्यांनी त्याचं अर्निंग करावं, त्याच्यातनं जे गाडीचा जो कॉस्ट असेल, जी आमची फायनान्स कॉस्ट, ते आम्ही काढू आणि राहिलेले पैसे पूर्ण ते ड्रायव्हरला मिळतात. सो ह्या प्लॅटफॉर्मवर आम्ही काम करतो. ह्याच्यामध्ये आम्ही त्यांना इलेक्ट्रिकल 2 व्हीलर प्रोव्हाइड करतो, इलेक्ट्रिकल 3 व्हीलर कार्गो पण आहेत आपल्याकडे आणि पॅसेंजर पण आहेत. तर ह्या माध्यमातून आम्ही सध्या डिलिव्हरी सर्व्हिस प्रोव्हाइडरचं काम करतो आणि त्यासाठी आम्हाला पण मुलांची गरज आहे, म्हणून आम्ही हर्ष फाउंडेशनला अप्रोच केला आणि हर्ष फाउंडेशन पण पुढे आले आणि म्हणले आपण एकत्र काम करू आणि आपल्याला चांगलं काहीतरी करता येईल. पुण्यात कुठं ऑफिस आहे आपलं? पुण्यात कुठून चालतं आपलं? पुण्यामध्ये आमचे 2 ऑफिसेस आहेत, एक रेंजल रोडला आहे आणि एक कोथरूडमध्ये आहे. ठीक है सर. हिंदी में भारतामध्ये जवळपास 8%, तर टक्केवारीमध्ये सांगितलं तर 8% तरुण हे बेरोजगार आहेत, जो आकडा सरकारकडून प्राप्त झाला. त्यामुळे तो किती खरा आहे याच्याबद्दल अजूनही, कारण की आपण पाहतोय प्रत्येक दुसरा तरुण आजही नोकरीच्या शोधात आहे आणि तो जिथे नोकरी करतोय तिथे समाधानी नाही आहे. एखादा तरुण जर संपूर्ण त्याचं शिक्षणाचं जर इंजिनिअरिंगवरती जर जवळपास 5-10 लाख रुपये खर्च केल्यानंतर त्याला जर 10-12 हजाराची नोकरी मिळत असेल तर त्याला आपण रोजगार मिळतोय हे म्हणणं चुकीचं त्या ठिकाणी. सर हिंदी में बताएंगे सर. नमस्कार, सर्वप्रथम आप सभी का धन्यवाद. आप आज इस पत्रकार परिषद में उपस्थित रहे. आज को आपको आमंत्रित करने का एक ही कारण है कि हम सभी जानते हैं कि महाराष्ट्र के साथ पूरे भारतवर्ष में अनएम्प्लॉयमेंट बहुत बड़ी समस्या है. हर कोई रोजगार के प्रति को लेकर टेंशन में है. कई सारे युवा रोजगार ना मिलने की वजह से, नौकरी ना मिलने की वजह से नैराश्य में जाते हैं, गलत कदम उठाते हैं, सुसाइड जैसे कदम हमने उठाते हुए देखे हैं. तो इस वजह से, इस कारण हर्ष फाउंडेशन जो गई 10 सालों से महाराष्ट्र के 19 जिलों में कार्य कर रहा है, हमने ये कदम उठाया है कि महाराष्ट्र में करीबन 7 अक्टूबर 2025 तक 10,000 एम्प्लॉयमेंट हमारे माध्यम से दे पाए, जिसके कारण ये जो समस्या है उसमें हम हमारा प्रति योगदान दे सके. क्या हर्ष फाउंडेशन कुछ चार्ज वगैरह करेगी लोगों से? नहीं, हर्ष फाउंडेशन सभी जो युवा है उनमें से 1 रुपये का भी चार्ज नहीं करेगा. ये हर्ष फाउंडेशन की जिम्मेदारी रहेगी कि अगर किसी कंपनी का कोई चार्जेस भी है तो जिम्मेदारी हर्ष फाउंडेशन उठाएगी. इसके अलावा आपने कहा कि जो लोग अगर बेरोजगार खुद का जॉब भी करना चाहते हैं तो उसके लिए क्या? हाँ, इसी के साथ हर्ष फाउंडेशन के जो कदम उठाए, इसमें कई सारे ऑर्गेनाइजेशंस हमारे साथ जुड़े हैं, जिसमें रोवेट है, ग्रैनीजर है, विश्वास ग्रुप है. तो विश्वास ग्रुप जो है वो फाइनेंशियल इंस्टीट्यूट है, उसके माध्यम से जो
अपना खुद का व्यवसाय करना चाहते हैं, खुद का बिजनेस शुरू करना चाहते हैं, उनको अगर निधि की सहायता चाहिए तो विश्वास उस प्रकार में उनकी सारी जिम्मेदारी लेगा और उन्हें फाइनेंशियल मदद करने का पूरा प्रयास करेगा। इसी के साथ जो महिला भी व्यवसाय शुरू करना चाहते हैं उनके लिए भी हमने कई सारे योजना बनाई हुई है, उसके माध्यम से उन्हें भी हम इस प्रकार से मदद करने का प्रयास कर रहे हैं। जैसे महिलाओं की बात की, वर्क टू होम आजकल महिलाओं का चल रहा है, तो आपके पास कोई ऐसी पॉलिसी है जो महिला जो है वर्क टू होम कर सके? नहीं, कई सारे ऑर्गेनाइजेशंस हैं जिनकी रिक्वायरमेंट है वर्क फ्रॉम होम से, पर अभी जो हम देख रहे हैं जो महिला के लिए कर रहे हैं वो ऐसा है कि उनके व्यवसाय के लिए हम ये कर रहे प्रोत्साहित कर रहे कि वो खुद का व्यवसाय करे और आगे जाके, क्योंकि ये तो शुरुआत है, करीबन हमें 2025 तक 10,000 एम्प्लॉयमेंट देना है, इससे आगे भी जाके देना है, पर अभी के लिए में उनके लिए अगर व्यवसाय वो करना चाहते हैं खुद के उनके कुछ आइडिया है, उनके लिए हम मदद कर रहे हैं। अगर हर्ष फाउंडेशन से कांटेक्ट करना हो तो किस तरीके से? हाँ, ये रह गया था, हर्ष फाउंडेशन से अगर संपर्क करना है तो मैं नंबर बता देता हूँ, आप नंबर आप नोट कर लीजिएगा, 788-788-5171। मैं रिपीट करता हूँ, 788-788-5171 ये हर्ष फाउंडेशन का नंबर है। इससे आप संपर्क करने के बाद आपकी जितनी भी क्वेश्चन है उसके आपको संक्षिप्त में आंसर मिलेंगे। हो गया। सर ये बताइए, आपने जैसे बताया कि आपका कांटेक्ट नंबर है और डिजिटल के अंदर भी आपका कोई वेबसाइट वगैरह भी कुछ है जहाँ पर लोग जाके अपना? हाँ, www.harshfoundation.com करके वेबसाइट पर है, पर संपर्क क्योंकि वेबसाइट से ज़्यादा मेरा यही कहना रहेगा कि आप ये जो संपर्क क्रमांक दिया है उससे अगर आप संपर्क साधेंगे तो वो ज़्यादा बेहतर है। आजकल के युवा इंटरनेशनल लेवल के जॉब्स के लिए ढूंढते हैं, बल्कि लोकल लेवल के जॉब्स को छोड़ के, तो क्या आपके साथ इंटरनेशनल कंपनियां जुड़ी है? नहीं, अभी फिलहाल के लिए हमारा यही प्रयास है कि जो मेरे जैसे कई सारे ऑर्गेनाइजेशंस है, मैं ये सोचता हूँ कि जो भारत में बने हुए ऑर्गेनाइजेशन है उनको किस प्रकार से इंटरनेशनल लेके जाने में हमारा प्रयास रहेगा। इंटरनेशनल ऑर्गेनाइजेशन्स में भी हमारी बात चल रही है, पर अभी उसके बारे में बोलना थोड़ी सी जल्दबाजी रहेगी। थैंक यू सर। सर, सबका एक परिचय हाँ सरांचा परिचय फक्त मराठीत दिलं तर बरं. चालेल. आधी संपर्क देऊ इच्छुक महिला आहेत ज्या नोकरी करू इच्छितात, जे रोजगार साठी करू शकतात, त्यासोबत व्यवसाय करू इच्छितात, तो हर्ष फाउंडेशनच्या संपर्क क्रमांकावरती त्यांनी संपर्क करावा अशी मी नम्र विनंती करतो। मी संपर्क क्रमांक सांगतो, तुम्ही नोट करा, 788-788-5171। पुन्हा एकदा सांगतो, 788-788-5171। आणि कोण कोण बसलात, कोण कोण आहेत, तुम्ही इंट्रोडक्शन तर द्या. आजच्या या पत्रकार परिषदेस जो आपण मुद्दा उचलला आहे, ज्यात मला प्रामुख्याने सहकार्य करतायत ते माझे मित्र, माझे सहकारी, माझ्या उजव्या बाजूला राहुल नाटाजी जे ग्रॅनिझर आणि रोवेट कंपनीचे प्रमुख आहेत, मुख्य आहेत, त्यांच्या उजव्या बाजूला जितेंद्र लोढाजी जे सुद्धा राहुलजींचे सहकारी आहेत, त्यांना या संपूर्ण व्यवस्थेमध्ये सहकार्य करत असतात। माझ्या डाव्या बाजूला विश्वास ग्रुपचे जे आपले संचालक आहेत सुभाष शिंदे, त्यांच्या डाव्या बाजूला सागरदादा पावगे जे भोर युवा फाउंडेशनच्या माध्यमातून पुण्यातल्या आणि भोरमधील तरुणांसाठी त्या ठिकाणी काम करतायत। त्याच्या माझ्या उजव्या बाजूला पुढे आकाश जगताप म्हणून आहे, त्यांचंही नवी मुंबईमध्ये व्यवसायाचे बरेच सुरू आहेत। आणि शेवटी अमोल पार्टे हेही त्या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांचं नवी मुंबईमधील युवकांसाठी त्या ठिकाणी भरीव काम आहे। त्यांच्या माध्यमातून जवळपास शेकडो तरुणांना रोजगार प्रदान झालेला आहे। आजच्या नंतर आपण अशीच एक पत्रकार परिषद मुंबईमध्ये पण घेणार आहोत की तिथल्या तरुणांसाठी सुद्धा आपण या माध्यमातून रोजगार देण्यासाठी कटिबद्ध आहोत। सो त्यांचंही आपल्याला सहकार्य लाभत आहे। थँक्यू सर. थँक्यू सर. सोशली 2 प्रोग्राम केलेले आहेत, ज्याच्यामध्ये महिलांसाठी एक प्रोग्राम आहे जो दारिद्र्य रेषेच्या खालच्या ज्या महिला आहेत त्यांच्या एम्पॉवरमेंटसाठी। तर त्यांना ते जी 3 व्हीलर रिक्षा आहे, ज्यात आमचा एक प्रोग्राम आहे मेट्रोपासनं एक 3 किलोमीटरपर्यंत शटल सर्व्हिसेस, जी स्मॉल रिक्षा असेल ती चालवणं। तर ह्या रिक्षा चालवण्याचं पूर्ण ट्रेनिंग देण्यापासून त्यांना लायसन्स मिळवून देणं आणि ऑनबोर्डिंग करणं, हे सगळं काम आमची टीम करते। त्याच व्यतिरिक्त ट्रान्सजेंडर जे आहेत, तृतीयपंथी लोक, ह्या तृतीयपंथी लोकांना सुद्धा आज सन्मानाची वागणूक मिळत नाही किंवा त्यांना उत्पन्नाचं साधन मिळत नाही, तर त्यांच्या पण एम्पॉवरमेंटसाठी आम्ही हा सेम उपक्रम राबवायला केलेला आहे। त्याच्यामध्ये त्यांना पण पूर्ण आपण ट्रेनिंग देणार, लायसन्स आणि ऑनबोर्डिंगपर्यंत सगळं काम आमची टीम करते। ह्याचबरोबर आमचा एक ॲप पण आहे रेडिगो म्हणून,
त्याच्यावर ओला उबर सारखं ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आणि डिलिव्हरी सर्व्हिसेस ह्या दोन्ही पण प्रोव्हाइड केल्या जातील. सो हे सगळे लोक त्याच्यावर पण एम्प्लॉय केले जातील. थैंक यू. आप कुछ इलेक्शन का पूछने वाले थे. हाँ, एक सवाल रह गया था. इलेक्शन तीन महिन्यापूर्वी इलेक्शन आहे. ते काय तुम्ही जॉब वाटतोय तर काय तुम्ही MLA साठी उभा होणार काय? नाही, हे निश्चित सत्य आहे की येत्या 2-3 महिन्यांमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुका लागत आहेत, परंतु हा कुठलाही निवडणुकीचा स्टंट नसून आपल्या बांधवांसाठी उचललेलं एक जबाबदारीचा पाऊल आहे. निश्चित स्वरूपात सामाजिक कार्यासोबत मी एका राजकीय पक्षासोबत संलग्न आहे, परंतु हा राजकीय विषय नसून सामाजिक कटिबद्धता जपण्यासाठी घेतलेलं पाऊल आहे. धन्यवाद. थँक्यू.